वाल्मिक कराडला कोर्टाने 7 दिवसांची कोठडी सुनावली। यानंतर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली। यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना भावनिक साथ घातली। तसंच त्यांनी भाजपा आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा उल्लेख करत त्यांची प्रकरणं समोर आणणार असल्याचा इशाराही दिला। जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याची मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही। आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळीसारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रिपद कसे, आम्हाला काहीच कसं नाही। बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून, माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते। मला न्याय कोण देणार आहे? ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते, जे काही तुमचे डावपेच टाकले जात आहेत, जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत, ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले। ह्याचा न्याय मी मागायचं कुणाकडे? मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा, की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे। आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे। आज प्रश्न केलेला आहे समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉलवर तुम्ही 307 कसं काय मागू शकता, 302 किंवा मोकाचा हे तुम्ही कसं काय लावू शकता फक्त एका फोन कॉलवर? आणि काल जो प्रकार झाला, परवाच्या दिवशी जो स्टंटचा प्रकार झाला, मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी न्याय व्यवस्था कुठेतरी कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रकर्षानं जाणवलं। फक्त एका स्टंटमुळं, लोकांच्या मागणीमुळं, चुकीच्या मागणीमुळं जर आज तुम्ही माझ्या माणसाला अडकवलं, ते बरोबर अडकवलेलंच आहे। ठीक आहे, तुम्ही अडकवले ना, तुम्ही अडकवाच, पण शेवटी आम्ही हे न्याय व्यवस्थेच्या हेनच चालणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।